नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नीताज डेली डिश मध्ये. तर मंडळी, सर्वात प्रथम माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबियातर्फे तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, आरोग्याची आणि सुख समृद्धीची जाओ हीच सदिच्छा. तर मंडळी, चला रेसिपीकडे वळूया. तर आपल्यापैकी सर्वांनीच, बहुतेक सगळ्यांनीच लाडू, करंजा, सर्व हे पदार्थ नेहमीच केलेले आहेत. तर आज मी तुम्हाला नवीन एक पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे. तर त्या जो मार्केटमध्ये फार सध्याला मिडल ईस्टचा पदार्थ आहे. मिडल ईस्टची जी स्वीट आहे, मार्केटमध्ये फार फार म्हणजे फारच त्याचं नावलौकिक आहे आणि फार किमती आहे. तर ती मी तुम्हाला घरी कशी बनवायची माझ्या पद्धतीने, एक इंडियन स्टाईल मध्ये, तर ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी ते सगळं मी साहित्य घेतलेलं आहे. तर चला आपण सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण त्याच्यासाठी एक मावा तयार करून घेऊया. तर त्याच्यासाठी मी इथे या वाटीच्या मापाने मी सर्व साहित्य घेतलेलं आहे. तर इथे मी एक वाटी हे एक वाटी मिल्क पावडर आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, तुम्ही कोणत्याही ब्रँडची इथे वापरू शकता मिल्क पावडर. तर इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे. ती आपल्याला इथे पॅन मध्ये टाकायची आहे. मी अजूनपर्यंत गॅस ऑन केलेला नाहीये, पाहू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून असं आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी गॅस चालू करत आहे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हे मेल्ट करायचं आहे मिल्क पावडर. आपण याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे. आता याच वाटीच्या मापाने मी इथे अर्धी वाटी हे दूध घेतलेलं आहे. तर हे दूध आपण याच्यामध्ये टाकूयात आणि याचा आपल्याला मावा तयार करायचा आहे. तर मेक शुअर इथे गुठळ्या पडू देऊ नका. अगदी व्यवस्थित हे हलवत राहा. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बाजारचा विकतचा मावाही घेऊ शकता, पण इथे माझ्याजवळ नव्हता म्हणून, माझ्याकडे मिल्क पावडर होती म्हणून मी हा घरीच तयार करत आहे मावा. ऍक्च्युली याच्यामध्ये मावा पडतो असंच नाही, आपल्यावर आहे. आपल्याला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी मोस्टली टाकत आहे कारण जरा थोडा रिच स्वाद येईल त्याच्यासाठी. तर आपण आज बकलावा बनवणार आहोत. इंडियन स्टाईलचा बकलावा बनवणार आहे मी. तर तुम्ही त्याच्यासाठी मी हा मावा इथे तयार करत आहे. तर आपला इथे बघा व्यवस्थित इथे मेल्ट झालेला आहे दुधामध्ये आणि याच्यामध्ये. तर आता आपल्याला व्यवस्थित हे घट्ट करून घ्यायचं आहे. हे घट्ट होईल व्यवस्थित मिल्क मध्ये. मिल्क पावडर आता घट्ट होत चाललेली आहे. घट्ट होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आपला मावा बनून इथे तयार आहे. पॅनला सुटतो आहे तो, पाहू शकता. तुम्ही दिवाळीमध्ये काय काय फराळाचं बनवलं ते मला नक्की सांगा कमेंट करून. आपण नेहमीच करंजा, लाडू बनवत असतो, कॉमन वस्तू झालेल्या आहेत. तर असं काहीतरी नवीन बनवा, जेणेकरून येणारे पाहुणे तुमचं कौतुक करतील. आता भाऊबीज येतच आहे, तर ही मिठाई बनवून तुम्ही तुमच्या भावालाही खुश करू शकता.
आपण बनवलेला खवा थोडा थंड झालेला आहे, तर इथे मी ड्रायफ्रुट्सची मिक्सरला जरा एक थोडं बंद चालू करून इथे मी थोडं क्रश करून घेतलं होतं. तर इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत. तर तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये टाकू शकता. तर इथे मी याच्यामध्ये टाकत आहे. आपल्या मिल्क पावडर मध्ये साखर ऑलरेडी होती, त्याच्यासाठी मी इथे वेगळी अशी साखर टाकत नाहीये. आपण आता हे मिक्स करून एक साईडला ठेवून देऊ आणि आपण पुढची तयारी करूया. तर त्याच्यासाठी आपल्याला इथे मी मैदा घेतलेला आहे, पाहू शकता वाटीच्या हिशोबाप्रमाणे. तर आपण हा 1 वाटी मैदा घेतलेला आहे. आता मी हा चाळून आपल्याला हा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे. तर इथे मी चाळत आहे. तुम्हाला जेवढं घ्यायचं, जेवढं म्हणजे जेवढे करायचे असतील त्या हिशोबाप्रमाणे तुम्ही घ्या. इथे मी 1च वाटी घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्तच असे हवं असेल तर तुम्ही त्या हिशोबाप्रमाणे मैद्याचं प्रमाण किंवा ड्रायफ्रुट्सचं प्रमाण वाढवू शकता किंवा कमी करू शकता. पहा इथे आपला मैद्याचा आपण व्यवस्थित डो आपला हे करून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये चिमूटभर असं आपण मीठ टाकायचं आहे. 3 चम्मच इथे आपल्याला पुन्हा तूप घ्यायचं आहे. तर इथे मी 1 चम्मच घेतलेला आहे. ते हे 2 चम्मच आणि इथे हे 3 चम्मच. इथे थोडस आपल्याला व्हिनेगर टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या पाऱ्या चिटकणार नाहीत. अगदी थोडस. मैदा हा चिटकला जातो, तो चिटकता कामा नये याच्यासाठी मी हा थोडस व्हिनेगर टाकलेला आहे. आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मैद्यामध्ये कोटिंग करून घ्यायचं आहे. आपलं तूप आणि हे ते इथे पाहू शकता तुम्ही. मी हे अगदी व्यवस्थित असं हाताने चोळून घेते आहे. आपलं मीठ तूप अगदी व्यवस्थित आपल्या मैद्याला कोट झालं पाहिजे. तर मंडळी तुम्ही स्टेप वाईज सगळं करा. व्हिडिओ कोणतीही माझी स्टेप तुम्ही चुकवू नका, जेणेकरून तुम्हाला पुढची स्टेप समजणार नाही. तर स्टेप वाईज तुम्ही व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित प्रोसिजर समजेल करण्याची. इथे पाहू शकता व्यवस्थित असा मैदा तुपामध्ये व्यवस्थित मी मैद्याचं कोटिंग करून घेतलेलं आहे. पहा असं वळला हे होऊन जातं. असंच याच पद्धतीमध्ये आपल्याला हे करायचं आहे. आणि आता इथे थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला त्याचा एक मीडियम असा डो तयार करून घ्यायचा आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त नरमही नाही. तर आपल्याला हा डो तयार करायचा आहे व्यवस्थित असा. तर इथे मी डो तयार करते. थोडं थोडं पाणी, जेवढं पाणी लागेल तेवढं, जास्त पाण्याचा वापर करू नका. पण मीडियम घट्ट असा आपल्याला डो तयार करायचा आहे. तर इथे मी डो तयार करते आणि नंतर मग दाखवते तुम्हाला. मंडळी तुमची दिवाळी कशी चालली आहे मला नक्की सांगा. व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींकडे माझा व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून मला अजून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या समोर आणण्याची
संधी मिळेल, मोटिवेशन मिळेल. बघता आपण लाईक शेअर करत नाही, प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करा व्हिडिओ, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपीची तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. इथे तुम्ही पाहू शकता आपला डो व्यवस्थित मळून झालेला आहे. मीडियम घट्ट असा ठेवायचा आहे, जास्त पातळ करू नका, नाहीतर आपल्याला पाऱ्या लाटताना प्रॉब्लेम होऊ शकतो. इथे आपल्याला पीठ मळून झालेलं आहे, पाहू शकता. ह्याच कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला पाहिजे. तर इथे आता आपण हे ओल्या कपड्याने असं झाकून ठेवूया आणि पुढची स्टेप करायला घेऊया. शुगर सिरप बनवायचं आहे, त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी इथे मी साखर टाकत आहे. याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकत आहे. आपल्याला इथे शुगर सिरप बनवून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे व्यवस्थित आता मिक्स करायचं आहे. आपल्याला साखर वितळवून घ्यायची आहे. एकतारीच पाक वगैरे काही करायचं नाहीये, फक्त साखर आपली मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मेक शुअर साखर आपली हे होतच आहे. तोपर्यंत आपण इथे 2 वेलच्या अशा तोडून टाकूया, म्हणजे आपल्या सिरपला व्यवस्थित असा सुगंध येईल. तुम्ही पाहिलं ना माझं प्रमाण किती होतं. तुम्ही ज्या वाटीने साखर घ्याल त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी घ्या. मी सगळं वाटीच्या साहित्याने मेजर माझं घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे पण काही असेल साहित्य, त्या साहित्याने मोजून मापून तुम्ही बनवा, म्हणजे तुम्हाला बनवताना अगदी साधी सोपं हे होईल. साखर व्यवस्थित मेल्ट होत आहे, पाहू शकता. अजून थोडी कसर बाकी आहे. साखर व्यवस्थित आपले मेल्ट होऊ द्या. आपल्याला याचा काही तारीचा पाक वगैरे बनवायचा नाहीये, फक्त आपल्याला साखर पाण्यामध्ये व्यवस्थित मेल्ट करून घ्यायची आहे. फक्त सिरप करून घ्यायचं आहे, अगदी मधासारखं. जसं आपलं मध घट्ट असतं त्याप्रमाणे आपल्याला हे साखर थोडीशी मेल्ट करून घ्यायची आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये. व्यवस्थित असं ढवळत राहा, आता साखर खाली लागण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे जर नॉनस्टिकच्या कढाई वगैरे असेल तर त्याच्यामध्ये घ्या. साखर आता इथे व्यवस्थित मेल्ट झालेली आहे पाण्यामध्ये. तर आपल्याला आता एक अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून घालायचा आहे. याच्याने हा आपला पाक अजिबात हे होणार नाहीये, फक्त याच्यासाठीच की साखर जेव्हा आपली थंड होईल तर त्याचे गुठळ्या होणार नाहीत, ते असं हे होणार नाही त्याच्यासाठी. आणि एक आपल्या चाचणीला एक चकाकी येईल त्याच्यासाठी मी इथे लिंबू पिळून घातलेला आहे. जेव्हा पाक थंड होतो ना तर साखर आपली परत हे होत राहते, त्याचे दाणे दाणे दिसू लागतात. तर ते ती प्रक्रिया आपल्याला रोखण्यासाठी आपण याच्यामध्ये लिंबू टाकलेला आहे. तर लिंबामुळे याला एक चकाकी येईल आणि आपली साखर दिसणार नाही. त्याच्यामध्ये आपण जेव्हा हे सिरप वरती टाकू तर त्याला एक व्यवस्थित असं चांगलं असं शाईन येईल, चकाकी येईल, म्हणून मी ही लिंबू टाकलेली आहे. आपला पाक इथे तयार आहे. आपण लिंबूही पिळून टाकलेला आहे. तर आता आपण गॅस बंद करूया. तर आपण आता पुढची प्रोसेसला आपण सुरुवात करूया. आपलं पीठ व्यवस्थित रेस्ट झालेलं आहे. पुन्हा एकदा जरा हे मळून घेऊया आणि याचे छानसे असे गोळे तयार करून घेऊयात आपण. आता आपल्याला हे गोळे लाटायचे आहेत. छोटे छोटे असे आपण हे गोळे तयार करूया. अगदी एक मापाचे.
आता आपण हे लाटून घेऊया. हे व्यवस्थित आपण झाकून ठेवूया, कारण ते सुकू नयेत म्हणून. हे अगदी पातळ आपल्याला लाटायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला पातळ पातळ अशा त्याच्या चांदक्या बनवून घ्यायच्या आहेत. बनवून एका प्लेटमध्ये ठेवत आहे, जेणेकरून हे चिटकणार नाही. चला दुसरे लाटी आपण लाटून घेऊया. पातळ अशा तुम्हाला पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या तेलात जाऊन व्यवस्थित त्याच्या परती निघतील. अशा तुम्हाला करायच्या आहे. तर इथे पाहू शकता माझा हातही दिसत आहे. पहा, एवढं पातळ लाटायचं आहे तुम्हाला. पातळ लाटून लाटून तयार करते आणि नंतर मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. मी इथे कट दिलेला आहे आणि सिंपली आपल्याला असं हे वळवून अशा याच्या घड्या घालायच्या आहेत. आणि हा पदर इथे असा चिपकवायचा. ते मी ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत एक दोन. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. इथे कट मारलेला आहे मी. इथे थोडंसं आपलं ड्रायफ्रुट्स आणि माव्याचं सारण टाकायचं आहे. पहा, आणि हा पदर आपल्याला असा फिरवून घ्यायचा आहे. हे व्यवस्थित तिथे चिटकवून घ्या. ते मी तेलही ठेवलेलं आहे तापवायला. मीडियम याच्यावरती ठेवलेलं आहे. आपल्याला जास्त फास्ट करायचं नाहीये. पुन्हा एकदा दाखवते, तुम्ही पाहून घ्या. म्हणजे तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला सोपं जाईल. पहा, असं चिका मी बनवून घेतलेला आहे. बाकीच्या बी नंतर बनवी. आता मी ह्या कशा फ्राय करायच्या आहे तुम्हाला दाखवते. इथे हळूहळू आपल्याला तेलामध्ये ह्या सोडायच्या आहे. गॅसची फ्लेम आपल्याला अगदी स्लो ठेवायची आहे, मीडियम.
आणि हे आपोआपच वरती येईल तोपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. अजिबात मध्ये चम्मच हलवू नका, टाकू नका. आपणच या वरती येतील तेव्हा आपल्याला त्या उलट्या करायच्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घी मध्ये फ्राय करू शकता, पण मी ते साध्या रिफाइंड ऑइल मध्ये फ्राय करत आहे. स्टाईल मध्ये बनवतात ना ते लोक घी मध्ये फ्राय करतात. आता हे ऍक्च्युली मिडल ईस्ट मध्ये बटर मध्ये ओव्हन मध्ये हे करतात, पण हे मी तुम्हाला इंडियन पद्धतीमध्ये दाखवत आहे. तर त्याच्यासाठी हे मी रिफाइंड ऑइल मध्ये हे करत आहे. अगदी थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे शेकायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. पाहू शकता याच्या परती कशा वेगळ्या वेगळ्या झालेल्या आहेत. आपल्याला अशाच प्रकारे बनवायचे आहे. अगदी सोपी मेथड आहे, पण बनवायला थोडा वेळ लागतो, पण तरी चालेल, काही हरकत नाही, बनवू शकता. पाहू शकता ह्या अशा प्रकारे आपल्याला हा सगळा तळून घ्यायचा आहे. बॅच झालेला आहे आपला. आता आपण दुसरा बॅच टाकूया. आता अशाच प्रकारे मी हे सगळं फ्राय करून घेते आणि नंतर मग दाखवते. पाहू शकता तयार आहे. आता आपल्याला फायनल टच द्यायचा आहे याला. तर इथे मी शुगर सिरप आता याच्यावर टाकणार आहे. थोडं गरमच ठेवा शुगर सिरप, थोडं वॉर्म असं. तर हे याच्यावर टाकायचं आहे आपल्याला. दिसतंय की नाही छान इंडियन बकलावा मेड बाय नीता. कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि याच्यावर आता थोडा थोडा पिस्ता. मंडळी, या दिवाळीमध्ये माझ्यातर्फे तुम्हाला हे गिफ्ट पाहू शकता. नक्की करून पहा, कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्ही केल्यावर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला जमला की नाही. जमेलच, कारण मी तुम्हाला एकदम सोप्या प्रोसिजरमध्ये सांगितलेलं आहे. तर त्या प्रोसिजर तुम्ही जर नीट स्किप न करता बघितले असतील आणि व्यवस्थित त्या हे केले असतील तर तुम्हाला नक्की येईल. तर तुम्ही पहा, हा बकलावा आपला तयार आहे. नक्की करून पहा आणि नक्की तुमच्या पाहुण्यांना द्या, त्यांच्यासोबत शेअर करा आणि त्यांचं कौतुक तुम्ही मिळवा. तुमच्या लहान मुलांना मोठ्यांना अगदी आवडेल असा हा घरातल्या घरात बनवून घेतलेला हा बकलावा पाहू शकता. नक्की करा. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.
रेसिपीला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा माझ्यातर्फे तुम्हाला दिवाळीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.